नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सहकाराच्या माध्यमातून जय जवान जय किसानचा नारा पुन्हा एकदा जागवला या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि व्यंकटेश्वरा ॲग्रोने हे कसं काय साध्य केलं यासाठी याबद्दल बोलण्यासाठीच आपल्या स्टुडिओत आलेले आहेत एक्स आर्मीमॅन आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमॅन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शिवाजी डोळे सर. सरांचं स्वागत करूया. सर, बऱ्याच दिवसांनी तुम्ही स्टुडिओत आलात, स्वागत तुमचं. जय जवान जय किसान. तर सरांची थोडक्यात ओळख करून देते. कृषी व्यवसाय हा ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित व्हावा यासाठी शिवाजी डोळे यांनी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडची स्थापना केलेली आहे. तसंच ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे जी सध्या महाराष्ट्रात तसंच कर्नाटकमध्ये सुद्धा कार्यरत आहे. 50,000हून अधिक निवृत्त जवान आणि किसान म्हणजे शेतकरी सभासद जे आहेत ते आजच्या घडीला व्यंकटेश्वरासोबत जोडले गेलेले आहेत. तसंच मालेगावात या संस्थेची 528 एकर एवढ्या विस्तृत भूभागावर, एवढ्या विस्तृत जमिनीवर सेंद्रिय शेती सुरू आहे. तसंच त्यात फलोत्पादन, धान्य उत्पादन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय अशा शेती तसंच शेतीशी संलग्न विविध व्यवसायांचा समावेश आहे. तळागाळातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांना प्रोत्साहित करणं तसंच शेती उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करून त्यांचं जीवनमान, राहणीमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प श्री शिवाजी एस डोळे यांनी सुरू केलेले आहेत. त्यांचा मानस तो आहे. तसंच यासाठीच ते काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक इंडस्ट्री उभारून लाखोंच्या संख्येनं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी डोळे हे प्रयत्नशील आहेत. चला तर मग आता जाणून घेऊयात की जय जवान जय किसानचा नारा व्यंकटेश्वरा ॲग्रोने कशा काय दिला या माध्यमातून. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, अलीकडेच PM मोदी यांनी कौतुक केलं होतं व्यंकटेश्वरा ॲग्रोचं. मन की बातमध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या व्यंकटेश्वराच्या कार्यक्रमाचं. तसंच त्यांच्या या संस्थेमार्फत जे काही उपक्रम राबवले जातात त्याचं कौतुक केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषीरत्न पुरस्कारसुद्धा संस्थेला मिळालेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? मॅम, खूप छान वाटतंय, आनंद होतोय की प्रथम की निवृत्त जवान आणि किसान हे फार्मिंग करतात आणि ह्या शेती करत असताना त्याची दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेतं आहे. आणि हळूहळू ज्या पद्धतीनं हे कार्य संस्थेचं वाढत चाललेलं आहे, तर पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं भारतरत्न कृषीरत्न पुरस्कार हा जो व्यंकटेश्वरा परिवाराला दिला, तर मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण असं पहिल्यांदा घडलेले आहे की जवान निवृत्त होऊन शेती करतात आणि किसानांना सोबतला घेऊन, तर खूप आनंद झाला. तर मी खूप त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आहे. या काळात सर आणखी बरेचसे सन्मान संस्थेला मिळालेले आहेत, तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. जिजाऊ पुरस्कार सन्मान, नाशिक रत्न सन्मान असे बरेच प्रकारचे सन्मान दिले जातात. आणि जेव्हा जेव्हा सन्मानित केल्या जाते त्यावेळेला कुठेतरी आपली जिम्मेदारी वाढते. प्रोत्साहन म्हणजे जिम्मेदारी आपली वाढते. कोणी जर आम्हाला जर काही सन्मानित केलं आहे तर असं आम्हाला निवृत्त जवानांना वाटतं आहे की ही आपली आता जिम्मेदारी आहे, अजून पुढे जोमाने कसं काम करायचं. तर हे याचं सर्व श्रेय निवृत्त जवान आणि किसानांना जातं आहे. अच्छा सर, व्यंकटेश्वरा ॲग्रोमार्फत बरीचशी शेती केली जाते. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर आहे आणि त्यातसुद्धा काजू फार्म तुम्ही लावलेले होते. तर ह्याचं काजू फार्मिंगचं यश कशा प्रकारे पाहता तुम्ही? कशा प्रकारे काम सगळं चालतं? अगदी बरोबर. मी फर्स्ट टाईम ज्यावेळेला कर्नाटक राज्यामध्ये कामाची सुरुवात केली, कारण या संस्थेला महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे, 2 राज्याचं लायसन्स आहे. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ज्यावेळेला कर्नाटकमध्ये गेलो तर तिथल्या काही शेतकऱ्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या. तर त्यांनी बोलले की सर, आमच्याकडे काजू खूप पिकतो आहे, परंतु आम्हाला याची प्रोसेसिंग पुढचं भाव जास्त भेटत नाही. म्हणून आम्ही त्यांना एक 30 टन पर डे प्रोसेसिंग प्लांट ग्रुपच्या माध्यमामधनं
बेळगाव गणेशपूरला आता त्याचं पूर्ण तयारी केलेली आहे. प्लांट उभा झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्येच आम्ही उद्घाटन करतोय. त्या प्लांटला आम्ही 10,000पेक्षा जास्त शेतकरी ज्यांच्याकडे काजूचे बागान आहेत त्यांना जोडून दिलेले आहे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांची हक्काची स्वतःची फॅक्टरी राहील आणि त्या फॅक्टरीमध्ये आपलाच माल प्रोसेस करून जेव्हा एक्सपोर्ट केला जाईल तर त्यांना नक्कीच चांगला दाम भेटेल. यासाठी आम्ही हे शेतकऱ्यांच्या प्रयत्नात आहोत. नक्कीच सर, याबद्दलच मला आणखी विचारायचं आहे ते म्हणजे काजूच्या फार्मिंग तुम्ही आता सुरू करताय जानेवारी महिन्यात, म्हणजे पुढच्या वर्षात त्याचं उद्घाटन करताय. पण कर्नाटकसारख्या म्हणजे लगतच्या राज्यात, बाजूच्या राज्यात जाऊन, दुसऱ्या राज्यात जाऊन तिथली जमीन, त्याचं परीक्षण आणि मग तिथे काजूची शेती, हे सगळं सुचण्यामागचं म्हणजे ही संकल्पना कशी काय सुचली? मॅम, जेव्हा आम्ही डिफेन्समध्ये नोकरी केली ना, तर आम्हाला भारत देशामध्ये कोणत्याही कोपऱ्याला, कानाकोपऱ्याला जायचं आम्हाला टेन्शन येत नाही, कारण ते आमचे भाऊ कुठे ना कुठे आहेत. त्याच्यामुळे तिथं शेती करणं किंवा व्यवसाय करणं किंवा असं काय असं बडगणसारखं वाटत नाही. पण जेव्हा कर्नाटक राज्यामध्ये गेलो तर आपलेच भाऊ आहेत आणि आपल्या भावांना मदत करायला पाहिजे आपण. म्हणून त्या उद्देशानं तिथं जेव्हा डेव्हलपमेंटची सुरुवात केली त्यावेळेस काही लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही, काय नाही, आणि कामाची सुरुवात केली तर एक भाऊ म्हणून सुरुवात केली. आणि जेव्हा घरातलं रिलेशन येतं त्या ठिकाणी माणसाला प्रॉब्लेम दिसत नाही. अच्छा, तिसरा प्रश्न असा की तुम्ही व्यंकटेश्वरा ॲग्रोच्या माध्यमातून मालेगावला जिथे 528 एकर एवढ्या विस्तृत परिसरात ही सगळी सेंद्रिय शेती आणि शेतीशी संलग्न शेतीशी उद्योग जोडधंदे, शेतीचे जोडधंदे तुम्ही करताय, तर मग यात बायो CNG चा प्रकल्प उभारावा असं का वाटलं आणि हा प्रकल्प सध्या कसा चालला? मॅम बघा, आता विषय कसा आहे की शेतकऱ्यांच्या कुठे कुठे समस्या आहेत, मी पहिले ते जाणून घ्यायला सुरुवात केलेली आहे. बरेचसे शेतकरी आहेत का त्यांनी ऊसाची लागवड केलेली आहे. ऊस हा वर्षातून एकदा उत्पन्न देतोय आणि त्याला पण त्यांना दाम भेटत नाही पाहिजे तेवढा. मग ऊसाला पॅरललला म्हणून आम्ही एक CNG प्लांटचं नवनिर्माणचं कार्य सुरू केलेलं आहे. नेपियर ग्रासपासून CNG बनवणं म्हणजेच काय का नेपियर ग्रास हा एका वर्षातून 3 वेळेला कटिंगला येतो, म्हणजे शेतकऱ्यांना एका वर्षातून 3दा पेमेंट जाईल. दुसरा मुद्दा, ऊसाची जो दाम आहे तो 2700, 2800, 31, 3200च्या आत आहे. नेपियर ग्रासनं जर कधी उत्पन्न काढायला सुरुवात केली, त्याचा जर आम्ही CNG जर बनवला तर शेतकऱ्यांना 4 महिन्याला एकदा पेमेंट जाईल आणि त्याच्यामध्येही त्यांना ॲन ॲव्हरेज 4,500-5,000 हजारापर्यंत त्यांना वार्षिक उत्पन्न होतं आहे. ऊस पण त्यांनी करायला पाहिजे, पण ऊसाला सोबतला त्यांनी जर कधी नेपियर ग्रासची जर लागवड जर केली तर नक्कीच ऊसापेक्षा थोडा जास्त दाम भेटेल त्यांना. म्हणून शेतकऱ्यांच्या तो पण समस्या, जसे आम्ही कोल्हापूर, सातारा, बेळगावचा काही भाग आहे त्या एरियामध्ये गेलो त्यावेळेला अफाट ऊस आहे तिथे, पण त्यांना तो दाम तेवढा भेटत नाही. वर्षातून एकदा उत्पन्न येते, ताकी शेतकऱ्याला दर महिन्याला खर्च आहे. मग हे मध्यनजर ठेवून शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल म्हणून आम्ही CNGकडे, आणि मला असं वाटतं की येणाऱ्या अजून एक 2030, 35 आणि 40च्या दौरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो भाव वाढत चाललेला याला ऑप्शन म्हणून भारताने स्वावलंबी बनून CNGकडे वळायला पाहिजे आणि त्याच्याकडे आम्ही सुरुवात केलेली आहे. अच्छा शिवाजी सर, जेव्हा तुम्ही ही बायो CNGची संकल्पना शेतकऱ्यांना सांगितली, बायो CNG प्लांटची, तर शेतकऱ्यांचा काय प्रतिसाद होता? त्यांची काय भावना होती? शेतकरी, मला बरेचसे शेतकऱ्यांनी सांगितलं, डोळे साहेब बघा, आम्हाला बाकी कोणावर विश्वास नाही, पण तू जे करतो त्याच्यावर विश्वास आहे. तर आम्हाला असं वाटतं की तू नेपियर ग्रासपासून CNG तयार करणार आणि आम्हाला पैसे प्राप्त करून देणार, हे आम्हाला याच्यावर खात्री आहे. म्हणून तू जे बोलणार तर आम्ही नक्कीच ते आम्ही करायला तयार आहे. कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा काजू प्रोसेसिंग प्लांट हा 30 टन पर डेचा भव्य दिव्य असं ते आता बघू राहिलेत, तर त्यांना आता कॉन्फिडन्स आलेला आहे. अच्छा शिवाजी सर, आणखी एक की आपण खरं तर व्हिज्युअल्समध्ये सुद्धा बघतोय की खूप विस्तृत परिसरात, म्हणजे 528 एकर हा खूप मोठा परिसर झाला आणि ही सगळी शेती, त्याचं व्यवस्थापन करणं, तिथे किसान आणि जवान या दोघांनाही एकत्र आणून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं, या सगळ्यात नक्कीच खूप मोठं टीमवर्क आहे, खूप मोठे कष्ट आहेत. तर सेंद्रिय शेती तुम्ही करताय याचा उद्देश किंवा आपण जी सेंद्रिय शेती करतोय, आपण याच पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने शेती करावी हे शेतकऱ्यांना पटवून देणं आणि जवानांना पटवून देणं, हे किती अवघड होतं तुम्हाला आणि त्यांचा प्रतिसाद काय होता? मॅम, खरोखर हे खूप डिफिकल्ट आहे, कारण आता सध्या सेंद्रिय शेती केलं त्याला भाव पण तेवढा भेटत नाही आणि लोकांना तुरंत प्रोडक्शन पाहिजे आणि तुरंत पैसा पाहिजे. तर सेंद्रिय शेती जेव्हा मी 528 एकरमध्ये जेव्हा सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली
तर त्यावेळेला समस्या मला ही आली की सेंद्रिय शेती करायची तर मग आपल्याला पहिले सेंद्रिय फर्टिलायझर्स पाहिजे, सेंद्रिय लिक्विडमध्ये पण पाहिजे. म्हणून मी काय केलं की 1000 गिरगायींचा पहिले संगोपन करायला सुरुवात केली शेतामध्ये. आपल्या इथे 1000 गिरगायीचं संगोपन आहे. त्या 1000 गिरगायीच्या गोमूत्र आणि गोबरपासून अरोनॉमिक बॅग म्हणून असा एक प्रोजेक्ट केला, ज्याच्यामध्ये गोमूत्र, गोबर, त्याच्यानंतर दह्याचं दुधापासून ते छाज, लिंबाचा पाला आणि शिजवलेला भात असं मिश्रण करून मायक्रो न्यूट्रन्स तयार केले. तो एक प्रोजेक्ट चालू केला. दुसरा की गोबर आणि जे शेण आहे, शेणापासून वर्मी कंपोस्टला तिथं तो एक प्रोजेक्ट टाकलेला आहे. आणि लेटेस्टमध्ये जिथं माझे तिथं 50-60 परिवार आहेत आणि तिथेच फॅक्टरी पण आम्ही टाकलेली आहे. तर गोबर आणि गोमूत्रपासून CNG गॅस तयार केला. तो गोबर गॅस तयार केलेला आहे. तो गोबर गॅसमध्ये गायींचं गोबर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जो गॅस बनतोय त्या गॅसचा वापर वेगळा होतोय. आणि गॅस तयार झाल्यानंतर, मिथेनॉल गॅस निघाल्यानंतर जे गोबर आहे, स्लरी आहे, तिला लिक्विड बाजूला करतोय आणि चोथा बाजूला करतोय. तो चोथाच आम्ही वर्मी कंपोस्टसाठी वापरलेला आहे. म्हणजे परिपूर्ण तिथला मेंटेनन्स खर्च आम्ही एकदम आटोक्यात आणलेला आहे. दुसरा मुद्दा, CNG तिथं का करण्याची वेळ आली, माझ्याकडे जो 8 ते 10 ट्रॅक्टर्स आणि गाड्या आहेत, त्यांना रोज डिझेल लागते. महिन्याला 8 ते 10 लाखाचं जे डिझेल लागते, ते डिझेलची बचत व्हावी म्हणून तिथे गोबर गॅस पासून जो तयार होणारा मिथेनॉल गॅसला कंप्रेस करून त्याचा CNG कन्वर्ट केला, जेणेकरून महिन्याचा जो 8 ते 10 लाखाचा डिझेलचा खर्च आहे तो माझा मायनसमध्ये, ते माझं प्रॉफिट आहे. अच्छा, याच गोशाळेबद्दल पण मला विचारायचं आहे सर, की गीर गाई तुम्ही या प्रोजेक्टसाठी आणलेल्या आहेत. तर गीर गाईंचं संगोपन किंवा आणि गीर गाईंची तुलना आपण इतर ब्रीड्सशी केली किंवा इतर जातींच्या गायींशी केली तर काय फरक आहे थोडक्यात थोडक्यात सांगायचे ठरलं तर गीर गाय ही 4 ते 5 लिटर दूध देण्याच्या आतच असते. जर्सी गाय 15-20 लिटर दूध देते. परंतु मी आता जे भेटलो, डॉक्टर झवर हे भारताच्या गायींचं नेतृत्व करत आहे. तर आता त्यांनी गायींवरती रिसर्च चालू केले की गीर गाय 10, 15, 20 लिटर दूध देईल कशी, त्याच्यावरती त्यांचं नेतृत्व चाललेलं आहे. आणि याच्यासाठी मी भारताचे केंद्रीय मंत्री ॲनिमल हजबंड्री मिनिस्टर पुरुषोत्तम रुपालाजी यांची पण मी भेट घेतली. त्यांनी पण मला चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही नक्कीच पूर्ण सपोर्ट करून, ते सपोर्ट करताना आपल्या शेतावरती येऊन गेलेले आहे. तर गीर गाय ही काही हजारो वर्षापासून ही आपली प्रजात आहे, आपली ही गायीची नसल आहे आणि लुप्त होत चाललेली. तिचं पुढे येणाऱ्या दिवसामध्ये पुनर्वसन व्हावं म्हणून मी गीर गायवरती स्पेशलिस्ट फोकस केलेला आहे. कारण गीर गायच्या गोमूत्रामध्ये स्वर्ण पाहिल्या गेलेलं आहे. तर आता जे आम्ही गीर गायचे जे तूप बनवतो त्या तूपला भारतामध्ये 4 ते 5 हजार रुपये लिटर आहे, किलोचा भाव आहे. आणि युरोपला 15 ते 20 हजार रुपये लिटरचा किलोचा भाव आहे. म्हणजे हा गीर गायचं खास लक्षण आहे. अच्छा, याच आणखी एक याच्याशी संबंधित प्रश्न असा की गोपालन आणि त्याच्याशी संबंधित आणखी एक व्यवसाय म्हणजे त्याचा जोडधंदा म्हणजे आपण दुग्ध व्यवसायाकडे बघतो. तर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तूप, दही, ताक, लोणी या सगळ्याचं उत्पादन सुद्धा करता. आणि पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे सर की या सगळ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं. बरोबर. तर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कसे काय प्रयत्न होतात? मॅम, खरं हा बाजारपेठचा हा विषय खूप मोठा आहे. जे प्रोडक्शन होते ना, ह्या प्रोडक्शनमध्ये आमची टीम आहे पूर्ण, जे आमचे मेंबर्स आहेत आणि डिफेन्सचे लोक जे आहेत ना, तर आता सध्या तरी आम्ही आमच्या डिफेन्सच्या लोकांना सप्लाय करतोय. अच्छा. हा, आणि दिल्लीला NCUI जे आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह, त्या ठिकाणी पण आम्ही तिची सप्लाय करतोय. आणि हळूहळू युरोपमध्ये पण आम्ही एक्सपोर्ट करायला सुरुवात करून दिलेली आहे, जेणेकरून जिथं माल पिकतो तिथे विकला तर त्याला भाव भेटत नाही. म्हणून युरोपियन कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये आम्ही याला कसं एक्सपोर्ट करायचं म्हणून पूर्ण लायसन्स काढून आणि त्या पण तयारीला आता लागलेलो आहोत. अच्छा, नक्कीच सर. आपण आणखी जाणून घेणार आहोत की श्री शिवाजी डोळे यांनी व्यंकटेश्वरा पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून कशा प्रकारे जवान आणि किसानांना एकत्र आणून आणखी कोणत्या प्रकारे शेती आणि त्याच्याशी संलग्न व्यवसायांना चालना दिलेली आहे. तसंच शेतीविषयक जी उत्पादनं निघतात त्यांच्या या सगळ्या प्रकल्पातनं, तर त्याला बाजारपेठ जी उपलब्ध करून द्यायची आहे त्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत, आणखी काय काय उद्देश पुढे आहेत सरांचे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. सर, मिथेनॉल गॅसचा प्रकल्प तुम्ही राबवलेला आहे आणि जवानांना तुम्ही यात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेताय, तर मग त्याविषयी थोडंसं सांगा. बरोबर. आता बरेचसे निवृत्त जवान जे होऊन येतात तर यांना नोकरी न मिळाल्यामुळे आणि सॅलरी आधी झाल्यामुळे तर जवान हे एक वेगळ्या मार्गाला चाललेले आहेत. तर आम्ही एक संकल्प केलेला आहे का निवृत्त जवान जेव्हा होऊन येणार आपल्या घरी तर त्यावेळेला त्यांनी संस्थेचा मेंबर्स बनायला पाहिजे. अच्छा. आणि मेंबर झाल्यानंतर तो व्यक्ती संस्थेच्या माध्यमामधून त्यांना व्यवसाय करायचा का, शेती करायची का, जे त्याला वाटतंय त्यांनी ते करावं. त्याला संस्था परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही ट्रेनिंग सेंटर ओपन केलेलं आहे अजंगवडेल मालेगाव या ठिकाणी. ह्या ठिकाणी कुणीही शेतकरी आला तर आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन पण करतोय आणि त्याला स्वतःच्या डोळ्याने पूर्ण बघायला भेटतंय की आणि एवढे सारे मल्टिपल व्यवसाय बघतोय, चांगली शेती बघतो तर त्याला पण वाटतं की मी पण शेती करू शकतोय. आणि बरेचसे आता निवृत्त जवान हे शेती करायला आमच्याबरोबर लागलेले आहेत. आम्ही त्यांचा पण माल घेतोय, तो पण माल विक्री व्यवस्थापन त्याची लावलेले आहे. अशा स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट सुरू केलेली आहे. आणि जो मिथेनॉल जो याचा जो गॅसचा जो विषय आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये बायोसीएनजी असू द्या या मिथेनॉल असू द्या तर याचं प्रोडक्शन हे वाढल्या गेलं पाहिजे. म्हणून आम्ही मका जो आहे आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये किंवा कसमादे पट्ट्यामध्ये ह्या विदर्भामध्ये ह्या बाजूनं खूप मका पिकते. तर त्या मकेपासून आम्हाला पुढचा प्रोजेक्ट आम्ही रन करतोय आणि तो 100 KPLचा किलो पर डेचा प्रोजेक्ट आम्ही करतोय आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो. एक 20 एकरमध्ये आमचा प्लॅन चाललेला आहे आणि तो भारतामध्ये नक्कीच खूप मोठा एक कोऑपरेटिव्हचा पहिला प्रोजेक्ट राहणार तो. अच्छा. सर, मागे जेव्हा आपण भेटलो होतो मागे तेव्हा मी शो केला होता तेव्हा तुम्ही मत्स्यशेतीबद्दल पण बोलला होता. बरोबर. आता मत्स्यशेती आणि पर्ल फार्मिंग याबद्दल काय सांगाल? कारण अतिशय वेगळं आहे आणि खरं तर म्हणजे मत्स्यशेतीमध्ये खूप कष्ट लागतात, खूप प्रयत्न त्यात असावे लागतात, तर याविषयी काय सांगाल? मॅम नक्कीच. बघा, पर्ल फार्मिंग आणि फिश फार्मिंग करण्याचा निर्णय का घेतला की हजारो शेतकऱ्यांना पाण्याचं व्यवस्थापन नसल्यामुळे त्यांनी शेततलाव बनवलेले आहेत आणि ह्या शेततलावामध्ये आपण पर्ल फार्मिंग करू शकतोय किंवा मत्स्यशेती करू शकतोय. म्हणून आपण पहिले स्वतःचीच ही मत्स्यशेती आणि पर्ल फार्मिंगची व्यवसाय चालू केलेला आहे. आणि हा जेव्हा शेतकरी येऊन बघतात तेव्हा आम्हाला पण बोलतात की आम्हीही हे व्यवसाय करायला पाहिजे आणि खरोखर त्यांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. अच्छा. त्याचबद्दल आणखी एक मला विचारायचं आहे की अलीकडेच काहीतरी 12 देशांचे प्रतिनिधी आले होते आपल्या शेती प्रकल्पाला भेट द्यायला आणि तिथे त्यांनी सेंद्रिय शेती कशा प्रकारे केली जाते, गोपालन कशा प्रकारे केलं जातं, मत्स्यशेती कशा प्रकारे केली जाते याविषयी त्यांनी बरंच तुम्ही मार्गदर्शन केलं त्यांना. तर कसा अनुभव होता या प्रतिनिधींना भेटण्याचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? नक्कीच मॅम. 12 देशाचे प्रतिनिधी जेव्हा शेतावरती आले तर त्यांनी पूर्ण शेती जेव्हा बघितली तर अक्षरशः त्यांचं मन भारावून गेले. जेव्हा ते आले त्यावेळेला बोलले की आम्ही फक्त 1 घंट्यासाठी आलेलो आणि आम्हाला आणि ही शेवटचं टूर आहे आमची, ही आत्ता लास्ट पॉईंट आहे आणि आम्हाला शॉपिंगला जायचं. पण जेव्हा ते आले शेतामध्ये आणि त्यांनी बघायला सुरुवात केली तर त्यांनी एवढी सुंदर प्रतिक्रिया केली की एकाच जागेवरती इंटिग्रेटेड फार्मिंग करतात, शेती आणि शेतीची पूरक व्यवसाय करतात. तर त्याच्याविषयी पूर्ण जाणून घेतलं आणि त्यांनी पर्सनली सांगितलं की आम्ही गव्हर्नमेंटच्या थ्रू आलेलो आहोत तर आम्ही तुम्हाला नक्कीच आपल्या अशा कंट्रीला डेव्हलपमेंट करण्यासाठी नक्कीच तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर चांगलं होईल. आम्ही जे बघितलं तुमची शेती की एकाच छताखाली एवढे व्यवसाय, फिश फार्मिंग, डेअरी फार्मिंग, गोट फार्मिंग, जेरेनियम फार्मिंग, पर्ल फार्मिंग, बायोसीएनजी, व्हर्मी कंपोस्ट आणि त्याच्यामध्ये आंबा, चिकू, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे, केळी, हळदी एकाच ठिकाणी एवढे मोठ्या लेवलला आम्ही पहिल्यांदा बघतोय. तर ते खूप खुश झाले आणि मला पण गर्व वाटला की वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटचे जे MD आहेत डॉक्टर हेमा यादव मॅडम आणि त्यांचे सहयोगी त्यांनी ही टीम घेऊन आले. मी त्यांचं तहेदिल धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळेच या आमच्या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेचं नाव 12 राज्यामध्ये गेलंय. तर खूप गर्व महसूस होतोय. आणि हाच एक संदेश मला आपल्या भारतातील शेतकऱ्यांना द्यायचा आहे की आपल्याला जर चांगली जर शेती करायची असेल, उत्कृष्ट शेती करायची असेल आणि सेंद्रिय शेती करायची असेल तर आपण या शेतावरती यावे, व्हिजिट द्यावी आणि पूर्ण जाणून घ्यावा की खरोखर चांगल्या प्रकारची आधुनिक शेती
आणि शेतीशी लगत दुय्यम व्यवसाय कसे करायचे हे जाणून घेतल्या बिना तुम्ही स्वतःचा व्यवसाय चांगला नाही करू शकत. नक्कीच. सर आणखी एक की जेव्हा शेती आता भारत तर कृषीप्रधान देश आहे आणि 70% जास्त लोक शेती करतात, पण ही शेती थोडीफार का होईना तर आधुनिकतेकडे जावी आणि तिला काही तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती कसं करायचं याचे शिक्षण तुम्ही देताय, जवानांना सुद्धा तुम्ही हे शिक्षण देताय, तर याविषयी थोडंसं सांगा. बरोबर मॅम, शेती करायची म्हणजे छोट्या मुलांचा डॉक्टर बनणं. झाडं बोलणार नाही, तुमचे जनावरं आहेत ते पण बोलणार नाही. ते दोन्ही व्यवसाय आहेत, शेती आणि शेतीशी दुय्यम व्यवसाय. तर जमिनीमध्ये तुमचे कशाची कमतरता झालेली आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माती परीक्षण गेलं पाहिजे आणि माती परीक्षण केल्यानंतर कोण चांगली शेती केलं तो तुमचा गुरु बनला पाहिजे आणि त्याच्याकडून सल्ला घेतला पाहिजे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे की आपल्या या शेतामध्ये माती परीक्षण कसं करावं, त्याचे सॅम्पल कसे घ्यावे त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. आणि महाराष्ट्रातच नव्हे, कर्नाटक राज्यातच नव्हे, परंतु आता आम्ही आंध्रा, तमिळनाडू, तेलंगणा, केरला, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर उरिसा या 10 राज्यामध्ये जानेवारी महिन्यापासून आम्ही स्टार्टअप करतोय. कारण ही संस्था मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह आहे. तर म्हणून आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही संस्थेचे सभासद बना, शेतावरती या आणि चांगली शेती कशी करायचं ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि फुकटमध्ये जर कोणी मार्गदर्शन करत असेल आणि ते पण ग्राउंडचं नॉलेज देत असेल तर मला असं वाटतं की नक्कीच विजिट करायला पाहिजे आपण. खरं शिवाजी सर, खरं तर व्यंकटेश्वर ॲग्रो पॉवर आणि कॉपरेटिव्ह प्रोसेसिंग ची जी स्थापना आहे ही कोविड काळात झाली होती आणि जे जवान आलेत निवृत्त होऊन आणि जे किसान ज्यांना शेतीत करायचं आहे पण काहीतरी हातात लागत नाही आहे, त्यांच्या शेती व्यवसाय तितकासा यशस्वी होत नाही आहे, या दोघांना तुम्ही एकत्र आणलं आणि त्या उद्देशाने तुम्ही या संस्थेची स्थापना केली. आता भविष्याकडे वाटचाल करत असताना मला वाटतं जवळपास 3 वर्ष होत आहे आणि खूप मोठा पसारा वाढतोय, आवाका वाढतोय या सगळ्याचा. व्यंकटेश्वराचा आवाका खूप वाढतोय, खूप विस्तृत पद्धतीने व्यवसायाचं विस्तारीकरण होत आहे. याबद्दल काय सांगाल? भविष्यात काय तुम्हाला? मॅम, माझं भविष्याची वाटचाल अशी आहे की ह्या भारतातील शेतकऱ्यांनी आणि निवृत्त जवानांनी एकत्र यावं, शेतकऱ्यांनी आपली शेती करावी, शेतीतून उत्पन्न काढावं. ह्या जवानांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून छोटे छोटे प्लांट टाकावे, शेतकऱ्यांचा माल म्हणजे मेंबर्सचा माल घ्यावा, प्रोसेस करावं, प्रोसेस करून पॅकेजिंग आणि ग्रेडिंग करून आणि भारतात आणि युरोपियन कंट्रीमध्ये जर एक्सपोर्ट केला तर मला असं वाटतं की शेतकरी हा स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकतोय आणि त्याला जो दाम पाहिजे तो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा कमवू शकतो. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा शेतकरी हा आपल्या मालाची बोली भाव स्वतः लावेल. आणि स्वतः लावण्यासाठी मी लाईव्ह एक्झाम्पल आहे, कर्नाटक राज्यामध्ये काजू प्रोसेसिंग प्लांट म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचा काजू घेणार, त्याला प्रोसेस करणार आणि त्या काजूच्या पॅकेट्सवरती आम्ही आमची लेबल लावणार की आम्हाला हा भाव पाहिजे. जर जो तो भावात घेणार आम्ही त्याला विकणार, बाय द युरोपला एक्सपोर्ट करणार. तर शेतकऱ्यांसाठी पुढची खूप मोठी वाटचाल आहे आणि म्हणून आम्ही इतर राज्यामध्येही सभासदांची नोंदणी चालू केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्या स्वतःच्या मालाचा मालिक स्वतःच बनल्या गेले पाहिजे आणि स्वतःच्या मालाचा भाव त्यांनी स्वतः लावले गेला पाहिजे. शेतकरी माल पिकवतो आणि त्याची बोली दुसरा लावतो आणि त्याला माहित नाही की शेतीला किती कष्ट झालेत, त्याची लागत किती लागते, त्याला काही माहित नाही. तो आपला बोली लावून आणि निघून जातो आणि काही कवडी मोलाच्या भावामध्ये विकल्या जाते. शेतकरी कष्ट करून काही पिकवत मालाचं म्हणजे त्याला प्रॉफिट भेटत नाही, प्रॉफिट कमवते तो फक्त मध्ये जे बसलेले बिचवले आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही निवृत्त जवान आणि किसान दोन्ही भाऊ जर एकत्र जर आलो तर मला असं वाटतं की येणार 2040च्या आता जे माझं स्वप्न आहे का भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये हा शेतकरी राजा आहे आणि हा राजा खरोखर बनण्याच्या दिशेला चाललेला आहे, हे मी जवळजवळ सिद्ध करून दिलेलं आहे. आणि भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी जो या संस्थेला व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेचं पूर्ण जगभर जाहीर केलं की ही संस्था निवृत्त जवान आणि किसान एकत्र येऊन जे कार्य करते आणि आमच्यावरती पंतप्रधानजींनी विश्वास ठेवला की खरोखर संस्था चांगलं कार्य करते. तर मला असं वाटतंय की त्यांच्या मन की बात नंतर आता ही माझी 10 पट जिम्मेदारी वाढलेली आहे आणि ही जिम्मेदारी आम्ही दोघं भाऊ मिळून निभावणार आणि भारताच्या पंतप्रधानांनी दिलेला शब्द हा आम्ही नक्कीच पाळणार. असंही जवान हा दिलेला शब्द कधी मोडत नाही
खरंय. हा, जान जाईल पण प्राण जाय पण वचन न जाय. तर हे आम्ही सिद्ध करून देणार आहोत, म्हणून ह्या दिशेला आम्ही चाललेलो आहोत. नक्कीच. शिवाजी सर, तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला आणि व्यंकटेश्वराला आमच्या मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा जर शेती आणि त्याच्याशी संलग्न व्यवसाय करायचे असतील, पण तुम्हाला मार्गदर्शन त्यासंबंधी हवी असेल किंवा सेंद्रिय शेती नेमकी कोणत्या पद्धतीने करायची हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्याच्याविषयी मार्गदर्शन हवं असेल, तर व्यंकटेश्वरा ॲग्रो मध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर संपर्क क्रमांक महाराष्ट्र कर्नाटक आणि आणखी एक संपर्क क्रमांक दिलेला आहे, तो तुम्ही टिपून घ्या, त्यांना संपर्क करा आणि तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती शेतीविषयीची, सेंद्रिय शेतीविषयीची व्यंकटेश्वरातर्फे दिली जाईल. शिवाजी सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. जय हिंद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.